दुपारी परत घेऊ ना आपण. आता दुसरा धडा आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. बरोबर. मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरणाची गरज का पडलेली आपल्याला? हे बघा, कोणता पण अभ्यास करा तुम्हाला 100 वेळा सांगितले. पहिले काय करतोय ते तर बघा. पहिले फक्त बापायला नका पाठ करू. फक्त पहिला धडा कावर अभ्यास केला आपण? न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलं म्हणून. बरोबर ना? नाही तर केला असता का आपण एवढा अभ्यास? ग्रॅव्हिटी काय आहे, गुरुत्वाकर्षण काय माहितीच पडलं नसतं. ते जर झालं नसतं आपल्याला काय असतं? गुपेत राहत असतो, अजून कंदमुळे खात असतो. असं नाही ना. त्यांनी नसतं लावलं, कोणी लावलं असतं. पण तसं नाही विषय. लावलेला अभ्यास करावा लागेल. मग तसंच मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण पण काहीतरी महत्वाचं आहे. बरोबर. आपल्या पृथ्वीवर किती प्रकारचे मूलद्रव्य आहेत? 118 जे का असतील ते. बरोबर ना. खूप काही मूलद्रव्य आहेत. बरोबर ना. आपल्याला त्याच्यापैकी सगळ्यांना माहिती. तुम्हाला पिरियोडिक टेबल मी गाणं ऐकलं होतं बघा. त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल किती प्रकारचे मूलद्रव्य आहेत. तर एवढ्या प्रकारचे मूलद्रव्य आहेत. तर मग सगळ्यांचा शोध कसा काय लागला आतापर्यंत? सगळ्यांचा शोध एकत्र लागला का? नाही. प्रत्येक शोध हा नाही का काही काळानुसार थोडा कालावधीनुसार लागलाय. पण एवढा अभ्यास करायची गरजच काय? बरोबर ना. असं म्हटलं असं काय काय बरोबर वाटतं? गुपचूप शोध लावला, लिस्टमध्ये ऍड केलं. शोध लावला, लिस्टमध्ये ऍड केलं. असं नसतं. बरोबर ना. त्यांची गुणधर्मांचा वगैरे अभ्यास करून आपल्याला काय करता येतं? नवीन संशोधन करता येईल आणि नवीन सायंटिस्ट तयार होतील. काय सांगतं? तुमच्यापैकी जातील पुढे सायंटिस्ट होतील, काय सांगता येत नाही. बरोबर. मग त्यासाठीच त्यांनी तो अभ्यास दिलेला तुम्हाला. तुम्हाला कंपनीत गेल्यावर मूलद्रव्य विचारणार आहे का? तुम्हाला अणुवस्तू मानांक विचारणार आहे का? नाही. तुम्ही जर केमिकल कंपनीत जाताय तर ठीक. अंबाड्या मेडिसिन मध्ये जायचं आहे तर तुम्हाला अभ्यासाची गरज आहे का? नाही. पण तुमच्यापैकी काय मुलं जाऊन आहे ना पुढे जाऊन PhD करतील, हायर एज्युकेशन करतील. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. एखादी वस्तुशास्त्रज्ञ वगैरे. बरोबर ना. मिनरल सायंटिस्ट वगैरे होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्यांनी जर सिलेबस टाकलाच नाही तर काही शास्त्रज्ञ तयार होतील का पुढचे? नाही. म्हणून गरजेचे असं समजायचं नाही की दिलंय फक्त कॉम्पिटी करून पास होईल, असं नका करू. कळलं? सगळ्यात पहिले मूलद्रव्यांच्या आवर्तीचे जे वर्गीकरण आहे त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता यावा. बरोबर ना. प्रत्येकाचा व्यवस्थित म्हणजे ना क्रमानुसार अभ्यास करता यावा व त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेता यावं. व नवीन नवीन संशोधनं होतं ना. 2 कंपोनंट मिक्स करून आपण तिसरा कंपोनंट बनवतो. आपण शिकलो रासायनिक अभिक्रियांमध्ये. त्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? प्रत्येक मूलद्रव्याचे माहितीची आवश्यकता असते. तर सगळ्यात पहिले काय आहे? प्रत्येक मूलद्रव्याचे काय दिसतात? गुणधर्म असतात. पाण्याचे काय गुणधर्म आहेत? HO2. अरे गुणधर्म नाही तो, त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे तो. सांगा पटकन. पाण्याचे गुणधर्म काय? त्याचे काहीतरी केमिकल गुणधर्म असतात. प्रत्येक गोष्टीचे तसेच काय असतात? केमिकल गुणधर्म असतात. रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म ते आपण शिकलोय. रासायनिक गुणधर्म काय, भौतिक गुणधर्म काय हे तुम्हाला सांगितलं. ते कोणते गुणधर्म होते? भौतिक गुणधर्म. कळालं? तर डेबोनेरच्या त्रिकेने काय केलं? त्याने काय सांगितलं? जे जे ज्ञात मूलद्रव्य होते त्याने त्याच्या गुणधर्मानुसार काय गुणधर्म व अणुवस्तू मानांक याच्यानुसार 3 जोड्या बनवल्या. 3 याच्या जोड्या बनवल्या. 1 2 3. कळालं? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. बरोबर ना. लिथियमचा अणुवस्तू मानांक काय? 6.9. पोटॅशियमचा काय? 39.1. आणि मधला तो आपण मी तुम्हाला काढून दाखवतो मग तुम्हाला कळेल कन्सेप्ट काय. 6.9 अधिक 39.1 डिवाइड बाय 2 किती येईल रे? बरोबर ना. किती 46 होऊन जाईल. बरोबर आहे का? आणि डिवाइड बाय 2
टोटल किती मग 23. 23.0. 0.0 दिला नाही दिला फरक पडतो का? नाही. ठीक आहे 23 आलं, इथपर्यंत काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. तुम्हाला दिसतंय का आपण काय केलंय? सरासरी काढली. काय काढली? त्यांनी त्रिक अशी मांडली, त्याने असं दाखवलं वस्तूच्या गुणधर्मानुसार व वस्तुनुसार जर आपण नाही का जोड्या बनवल्या, पहिला व शेवटचा जो काय मूलद्रव्य त्यांच्या दरम्यान एक अणुवस्तू मानांकाची सरासरी काढली तर ती कोणा एवढी येते? मधल्या वस्तूच्या किंवा मूलद्रव्याच्या अणुवस्तू मानांका एवढी येते. डेफिनेशन पाठ करायची गरज आहे तुम्हाला? नाही. पाठ काय ठेवायचंय? डेबोनेरच्या त्रिके मध्ये काय डेबोनेर होतो. डोब्रायनरने असं सांगितलं. काय डोब्रायनरने असं सांगितलं? डोब्रायनरने काय म्हणे की पहिला जो मूलद्रव्य आणि तिसरा जो मूलद्रव्य ह्या दोघांची दर नाही का सरासरी केली अणुवस्तू मानांकाची, तर ती अणुवस्तू मानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तू मानांक एवढी येते 23. आणि येणे म्हणजे सोडियमचं अणुवस्तू मानांक किती आहे? 23च आहे. समजलं? काय एवढंच लिहायचं तुम्हाला पेपरात. कळलं? आणि पेपराचा हिशोबाने दृष्टिकोनाने हे खूप महत्वाचं आहे. कळलं? पेपरात मी जे जे पॉईंट सांगतोय ते येणार म्हणजे येऊ शकतात. जवळजवळ एक 80% तरी त्याचे चान्सेस आहेत की हे गोष्टी येणार तुम्हाला. बरोबर? बाकीचे जे अदर कन्सेप्ट आहे ते आपण नाही का पेपराच्या वेळेस घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. पण हे जे जे पॉईंट घेतोय ते तर येणारच आहे. आता सांगता येत नाही पण 80% चान्सेस आहेत. कारण हे रिपीटेड पॉईंट याच्या व्यतिरिक्त पुस्तकात काही आहे का इम्पॉर्टंट? काही नाही ना. जे इम्पॉर्टंट आहे तेच तुम्हाला विचारतील ना. मग त्या हिशोबाने तर तुम्ही बघितलं हे जे मी सांगतोय ते तुम्ही पाठ करा. कळलं? नंतर काय तुमचं कळलंय? डोब्रायनरची त्रिके काय अडचण आहे? न्यूलँडचे अष्टकांचा नियम. अष्टके म्हणजे काय? 8. अष्टके म्हणजे काय? 8. त्याचा 8 मूलद्रव्यांचा नियम असं लक्षात ठेवायचं. काय 8 मूलद्रव्यांचा नियम. त्यांनी काय केलं? सगळ्यांनी डेबोनेरने त्याच्या पद्धतीने मांडले. बाकी कोण आहे? डोब्रायनरने त्याच्या पद्धतीने मांडले. अजून कोण होतं? मेंडेलिव्ह. त्यांनी त्याच्या पद्धतीने मांडले. आता न्यूलँड्स पण भाऊ होता शर्यतीत. 3-4 शास्त्रज्ञ होते तेव्हाचे की ते शर्यतीत होते की मूलद्रव्यांची कोण चांगल्या प्रकारे मांडणी करतं. बरोबर ना? आजकाल तसे शास्त्रज्ञ उरलेच नाही. क्युरी म्हणून एक आहे ना, करी काहीतरी नाव आहे त्या मॅडमचं. फर्स्ट महिला शास्त्रज्ञ होती की तिला नोबेल पारितोषिक भेटलं होतं. काय फर्स्ट महिला पारितोषिक. तेव्हा जी सायंटिस्टची जी लढाई असायची ना ती खूप भारी असायची, बघायसारखी होती. त्याच्यावरती एक काय म्हणतात केस स्टडी पण आहे आणि एक छोटीशी वेब सिरीज पण आहे. वेब सिरीज का काहीतरी आहे, छोटी शॉर्ट स्टोरी आहे. त्याच्यावरती दाखवले शास्त्रज्ञ म्हणजे किती मेहनत करायचे तेव्हाची. म्हणजे शर्यत असायची. अल्बर्ट आईन्स्टाईन झाले, नंतर न्यूटन झाले, बरोबर ना, थॉमस एडिसन झाले. यांच्यामध्ये कशा शर्यती लागायच्या. जसे कसे मित्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करतात तसं कोण चांगलं संशोधन करतं, कोण त्याच्याच संशोधनावर अजून चांगलं संशोधन करतं, या सगळ्या शर्यती लागायच्या. आजकाल तसं उरलंच नाही. शास्त्रज्ञच माहिती नाही आपल्याला कोणते सध्याचे. बरोबर आहे ना? शास्त्रज्ञ माहिती का? नाही. अंतराळवीरामध्ये अंतराळात जो जातो त्याला पण आपण शास्त्रज्ञ म्हणतो. बरोबर ना? स्पेसमध्ये जातो त्याला पण शास्त्रज्ञ म्हणतो. म्हणजे शास्त्रज्ञ ही डेफिनेशनच उरलेली नाही. डॉक्टर अब्दुल कलाम मोठे शास्त्रज्ञ होते आपले. बरोबर? अजून रामानुजन, रमन, अजून कोणते बरेच शास्त्रज्ञ होते. ते वेगळ्या लेक्चरमध्ये येऊ. समजलंय? तर न्यूलँड पण त्यांच्या शर्यतीत होता. त्याला पण वाटत होता की मी पण काहीतरी पराक्रम करावा. त्यांनी काय केलं? 8 मूलद्रव्यांचा पराक्रम केला. त्या पराक्रमात त्यांनी काय केलं? थोड्या वेगळ्या प्रकारे मांडणी केली मूलद्रव्यांची. त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी कशी केली की त्या काळी ज्ञात असलेले जेवढे मूलद्रव्य, ज्ञात असलेले म्हणजे काय? जे जे मूलद्रव्य त्यांना माहित होतं त्याला ज्ञात असलेले मूलद्रव्य होते. बरोबर ना? त्यांची
अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. त्याची सुरुवात सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आपला हायड्रोजन, बरोबर ना? हायड्रोजन मूलद्रव्य त्याच्यापासून सुरुवात केली. त्याला असे दिसले आणि शेवट कशावर झाला थोरियम. हा कशापासून झाली हायड्रोजन. तुम्ही जेव्हा पेपरात मुद्दे लिहितात हे मुद्दे व्यवस्थित काटेकोरपणे दिसले पाहिजे. काय की जेव्हा न्यूलँडनी त्याची अष्टकं मांडली तेव्हा त्यांनी थोड्या वेगळा मार्ग अवलंबला, बरोबर ना? त्या मार्गामध्ये त्यांनी काय केलं, सगळ्या मूलद्रव्यांची ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांची चढत्या अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमानुसार त्यांनी मांडणी केली. सगळ्यात पहिला मूलद्रव्य त्यांनी कोणता घेतला, हायड्रोजन घेतला व शेवट कशी झाली त्याची थोरियम. हे मुद्दे जर तुम्ही एक 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 ओळीत खाली खाली लिहितात, तुम्हाला सांगितलंय पेपरामध्ये काय करायचं, एक पॉईंट इथं संपला, एक ओळ सोडायची मग दुसरा पॉईंट चालू करायचा. एक ओळ सोडायची. तुम्हाला पेपर दाखवले मी तुम्हाला. विज्ञानचे पण सगळ्यांना नाही का स्टँडर्ड फॉलो करा. अक्षर चांगलं काढा नाही का, तू पहिले सांगतो तुला. फायनल पेपर आलेले पांचट पानं नका करू फक्त. आता शेवटी तरी घालणार कळलं. स्टार्टिंग कशाने केली हायड्रोजन आणि शेवटी कशाने केली थोरियम, बरोबर. तर त्यांनी पुढे काय म्हटलं, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. त्यांना काय म्हणायचं होतं, 1 2 3 4 5 6 7 8 जरी आला असं कसा पण होता, बरोबर ना. मी तुम्हाला आवर्ती सारणी दाखवेल ना तेव्हा तुम्हाला कळेल, पण मी तुम्हाला जस्ट लॉजिक सांगतोय कशी पण मांडणी केली त्यांनी समजा चढत्या क्रमानुसार, बरोबर. जो 8व्या क्रमांकाचा मूलद्रव्य होता तो पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासोबत काय दाखवत होता, साम्य दर्शवत होता. काय दर्शवत होता, म्हणजे तुम्ही समजा रांग उभी केली, रांगेत पोरं उभी केले, पहिला मुलगा आणि 8वा मुलगा काय असणार आहे, सेम असणार. कळालं, समजतंय मला काय म्हणायचं, असं त्याला दाखवायचं होतं. जर तुमचा सोडियम म्हणजे काय येणे ना, हा कोणापासून 8वा मूलद्रव्य काय असणार याचा, याच्यानंतर सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य, 7वा आणि लिथियम इथे घेतला आपण. कितवं मूलद्रव्य हे दोघं काय दाखवतात, साम्य दर्शवतात. गुणधर्म सारखे असतात, जवळजवळ सगळे गुणधर्म सारखे असतात का, सगळे गुणधर्म सारखे असतात तर मग यालाच आपण सोडियम म्हटलं असतं मग, बरोबर ना. सगळे का सारखे नाही, थोडेफार गुणधर्म साम्य दर्शवतात. बेरिलियम कळालं, हे काय दाखवतात, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम कळालाय. आता त्यांनी मांडताना कसं मांडलं माहिती का, दिसते तुम्हाला, सा रे ग म, बरोबर. सूर लावले तिने, काय लावले, सा रे ग म प ध नी. येतं का तुला, बोलता वरच्या आवाजात बोल, वरच्या आवाजात, सा नीट व्यवस्थित बोल. सा रे ग म प ध नी, नी पर्यंत घेतला, सा ने घेतला, कारण 8वा मूलद्रव्य परत कुठं आला पाहिजे, खाली आला पाहिजे म्हणून घेतला. नी घेतला असता जो लिथियम वरतीच राहिला असता. म्हणून सा रे ग म प ध नी 7 नंबर आला आणि सा परत चालू केला त्यांनी, मग परत सा रे ग म प ध नी, परत 8वा मूलद्रव्य खाली आला पाहिजे, म्हणजे ते एका खाली एक काय येतात, साम्य दर्शवता असं दाखवता येतं आपल्याला. कळलं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, काय अडचण आहे. पुढचा पॉइंट आहे आपला, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण किंवा त्रुटी. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी सगळ्यात सोपं पाठ करण्यासाठी, सगळ्यात सोपं हे गुण एका साईडला पाठ करायचे आणि त्रुटी एका साईडला पाठ करायच्या, बरोबर. तुम्हाला एकाच प्रश्न दोघं जण विचारणार, एका वेळेस एक तो गुण विचारतील आणि त्रुटी विचारतील. मी एवढं लिहून दिलं म्हणजे एवढंच नाही लिहायचं, हे मोठे उत्तर आहे याचे, बरोबर ना. मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये सुधार करून त्यांचं स्थान दिलं त्यांना नवीन, बरोबर ना. जेव्हा मेंडेलने आवर्त सारणी बनवली तेव्हा त्या आवर्त सारणीचे काही गुणधर्म होते आणि काही त्रुटी होत्या. गुणधर्म म्हणजे काय, चांगले गुण होते त्याचे, आणि त्रुटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही चुका होत्या, सिंपल भाषेत, बरोबर. तो गुण काय काय होते, त्रुटी काय काय होते. पहिला गुण असा होता
मूलद्रव्यांना आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून काय अणुवस्तू मानांकामध्ये काय केली, परत सुधारणा केली. अणुवस्तू मानांक परत सुधारणा लावली. तुम्हाला माहिती सगळे मूलद्रव्य अणुवस्तू मानांकांच्या क्रमानुसार लावले. अणुवस्तू मानांकाचा क्रम चुकला तर काय होईल, स्थान पण चेंज होईल. पण याच्यामध्ये असा गुणधर्म होता, अणुवस्तू मानांकामध्ये सुधारणा जरी केली तेव्हा त्याला स्थान देण्यासाठी का ती जागा होती. बरोबर, हा पहिला एक साधा. जागा रिक्त ठेवल्या. सगळ्या मूलद्रव्यांचा तेव्हा शोध लागला होता का, नाही. बरोबर ना. तर काही मूलद्रव्यांचा शोध लागायचा बाकी होता, तर त्यांचा शोध लागण्याचा बाकी होता. मग आपण त्यांची जागा दुसऱ्याला देऊन टाकणार असं चालेल का, बरोबर ना. तुम्ही आता बोर्डाचे पेपर देणार 10वीचे पोरं, बरोबर ना. प्रत्येकाचा रोल नंबर फिक्स आहे. रोल नंबरनुसार लावणार ना तुम्ही बेंचवर बसणार आहे. पहिल्या बेंचचा मुलगा आला, दुसऱ्या बेंचचा, तिसऱ्या बेंचचा नाही आला, मग हा पुढे बसेल का, नाही बसणार ना. त्याची जागा रिक्तच ठेवावं लागणार. बरोबर. सेम आवर्त सारणीत पण तसंच केलं त्यांनी. काय केलं मेंडलीवनी की ज्या मूलद्रव्यांचा शोध लागायचा बाकी होता त्यासाठी रिक्त जागा सोडल्या. पुढे जाऊन त्यांनी भाकीतं पण केली की या मूलद्रव्यांचा शोध लागेल. एक का ॲल्युमिनियम, एक का बोरॉन, माहिती आहे तुम्हाला दिलेले आहेत काय काय मूलद्रव्य आहेत ते. एक का स्कॅडियम, एक का गॅलियम, एक का जर्मेनियम, बरोबर ना. बरोबर ना. एका सिलिकॉन, एका ॲल्युमिनियम, एक का बोरॉन. हे काय त्याने काय केले, भाकीते केले. ते तुम्ही वाचा, व्यवस्थित कळेल तुम्हाला. मी शॉर्टकटमध्ये मधूनच सांगितलं तुम्हाला. बरोबर. पुढे जाऊन त्यांनी भाकीते केले आणि पुढे जाऊन खरंच त्या मूलद्रव्यांचा शोध लागला. त्यांच्या जे अणुवस्तू मानक होते त्या त्यांनी जे भाकीते लावले ना त्याच्यासोबत थोडेफार मॅच करत होते, थोडेफार नाही बरेच मॅच करत होते. आणि पुढे जाऊन मग त्या वस्तू मानांकांनीच्या जागेवर ज्या रिक्त जागा होत्या त्याच्या आवड घेतली, जे शोध लागला मूलद्रव्यांचा त्यांनी घेतली. कळालं. त्यासाठी पण त्यांनी काय दिली, ती प्रोव्हिजन करून ठेवली होती. पुढचीच प्रोव्हिजन. तुम्ही जर एखादी मोबाईलचा ॲप बनवताय, बरोबर ना, तुम्ही एखादी गोष्ट तयार करताय, तुम्हाला तुम्ही एखादी प्रोजेक्ट बनवतात त्याच्यामध्ये काय काय सुविधा असतात ते तुमचे काय झाले, गुण झाले. तसंच त्यांनी मेंडलीने काय त्याच्या आवर्त सारणीत सुविधा देऊन ठेवल्या. काय दिल्या त्या सुविधा, फीचर्स देऊन ठेवले ते की सुधारणा करा, जागा भेटून जाईल. जागा रिक्त ठेवल्या मी, तुम्हाला जेव्हा शोध लागेल तेव्हा तुम्ही टाकून द्या. शेवटी काय निष्क्रिय वायूंचा शोध. पुढे जाऊन काय आला, निष्क्रिय वायूंचा शोध जेव्हा लागला, हिलियम, निऑन, ऑर्गॉन इत्यादी निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हा मेंडलीवने मूळ जी आवर्त सारणी होती त्याची, मूळ म्हणजे काय, जी ओरिजिनल आवर्त सारणी होती त्याच्यापैकी कोणाला धक्का न लावतात, काय मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्यगण निर्माण केले. काय केले, असं समजा शून्यगण निर्माण केलं. त्याचे काय आले, फीचर झाले, गुण झाले. बरोबर, समजले. शॉर्टकट मध्ये एकदम तुम्ही वाचाल, तुम्हाला मी बोललेलं आठवेल आणि तुम्हाला पाठ होईल व्यवस्थित. बरोबर. नेक्स्ट तुमचा त्रुटी काय काय होईल, कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि काय आहे, निकेल. या मूलद्रव्यांचे काय केलं त्यांनी, कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे अणुवस्तू मानांक काय होते, समान. काय होते, समान. त्याच्यामुळे त्यांचं स्थान कोणाला कोणतं द्यावं हा एक प्रॉब्लेम होता, एक कन्फ्युजन होतं. हा एक त्रुटी राहून गेली त्याच्या ह्याच्यात. समस्थानिकी. मेंडलीच्या आवर्त सारणीचा शोध लागल्यानंतर खूप काळानंतर कशाचा शोध लागला, समस्थानिकांचा शोध लागला. कोणाचा शोध लागला, समस्थानिकांचा शोध लागला खूप काळानंतर. बरोबर. काही अणुवस्तू मानांक काय असतात, गुणधर्म समान असतात, पण अणुवस्तू मानांक काय असतात, भिन्न असतात. बरोबर की नाही. मग अशा मूलद्रव्यांना आपण स्थान कशी द्यावी हे काय होतं, कन्फ्युजन होतं. तुम्ही लक्षात कसं ठेवणार, समस्थानिकांचा शोध मेंडलीच्या आवर्त सारणीनंतर लागला. बरोबर. मूलद्रव्यांचे गुणधर्म समान पण अणुवस्तू मानांक काय असतात, भिन्न असतात. म्हणून त्यांना आवर्त सारणीत जागा कशी द्यावी हे कन्फ्युजन कोणासमोर होतं, मेंडलीचं होतं. ती एकदा काय झाली, तुमची त्रुटी झाली, काय प्रॉब्लेम झाला म्हणजे काय त्रुटी झाली. नेक्स्ट काय तुमचं, अणुवस्तुमानातील वाढ नियमित होत नाही. दोन जड मूलद्रव्यातील मूलद्रव्य मी जे लिहिलं आता ते कसं बघतात बघा. अणुवस्तुमानाची जी वाढ आहे नियमित होताना दिसती का, मेंडलीच्या आवर्तात नाही.
ती थोडीशी ऑड आहे, कमी जास्त. त्याच्यामुळे दोन मूलद्रव्यातील जे मूलद्रव्य, दोन जड मूलद्रव्य, बरोबर, दोन जड मूलद्रव्य, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या कसं सांगतो तुम्हाला, अणुवस्तुमानाची वाढ नियमित होताना दिसत नाही. कधी डायरेक्ट 0.1 नी 0.2 नी, समजून घ्या, लक्ष ठेवा. जर दोन जड मूलद्रव्ये असतील, त्या दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल पुढे जाऊन हे सांगता येत होतं का? नाही. त्याच्यामुळे त्याला रिक्त जागा सोडायला होतं का? काही इश्यू होता त्याला. तो रिक्त जागा कशा पण 4-5 सोडल्याने मोकळा झाला असं चालेल का? नाही. किती मूलद्रव्यांचा शोध लागेल मध्ये त्याला माहिती नव्हतं, म्हणून ती एक अडचण होती त्याच्यामुळे. शेवटी काय आहे, हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनचे स्थानचं काय सांगता येईल तुम्हाला? हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन गण जो आहे, काय आवर्त सारणीत हॅलोजन गण, त्याच्यासोबत काय दाखवतो? साम्य दर्शवतो. मग हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या कणात की हॅलोजनच्या कणात? तुम्हाला माहिती गुणधर्म समान तर जवळ जवळ मांडणार, गुणधर्मानुसार आणि अणुवस्तुमानानुसार मांडतो ना आपण. पण जर तुमचा हायड्रोजन व हॅलोजन गणासोबत जे साम्य दर्शवता येते एकमेकांसोबत, त्याच्यामुळे हायड्रोजनला नेमकं अल्कधातूंच्या ह्याच्यात जागा द्यायची की नेमकं हॅलोजनच्या गणात जागा द्यायची, हे एक काय होतं, कन्फ्युजन होतं. मग ही पण काय झाली, त्रुटी झाली. कळलं? हे थोडं थोडं लक्षात ठेवायला तुम्हाला. हे एवढं तरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे 4 मार्काला येऊ शकतं. 3 पॉईंट व्यवस्थित जर एक्सप्लेन केले, थोडे मोठे आहेत पॉईंट एक्सप्लेन करताना, आणि 4.4 मार्काला येतील. कळलं? 2-2 मार्काला पण येऊ शकतं. कालच्या लेक्चर मध्ये आपण कोणकोणते वगैरे बघितलेले? डोप्या एनर्जी, त्रिके, बरोबर ना. अजून मेंडेलिव्हची आवर्त सारणी, बरोबर ना. नंतर गुण आणि त्रुटी, बरोबर ना. हे सगळे पेपरला येणारे प्रश्न आहेत आणि येऊ शकतात, म्हणून आपण ते घेतोय, बरोबर. आता कालचे झाले ते झाले, आता हे पण ते 3 प्रश्न आहे पुस्तकातले, बरोबर, या विज्ञान बागेत मधले. याच्या व्यतिरिक्त मला वाटतं जास्त काही विचारलं जाऊ शकतं, जे विचारलं जाईल ते तर घ्यायचंच आहे. पण एवढं सगळं महत्वाचं आहे. हे 3 प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी व आधुनिक आवर्त सारणीची रचना, हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे, विचारले गेलेले प्रश्न आहे, बरोबर. आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय? तुमची जी आवर्त सारणी होती ना मागची, त्याचं दीर्घ रूप म्हणजे पुढची, नाही का, अपग्रेडेड व्हर्जन. अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच काय तुमचं आधुनिक आवर्त. जसं मोबाईल जसं अपग्रेड करता ना तुम्ही, सॉफ्टवेअर अपग्रेड करतात, या व्हर्जनचं ते व्हर्जन, हे नवीन व्हर्जन म्हणजेच काय तुमचं आधुनिक आवर्त सारणी. आवर्त सारणीचे दीर्घ रूप म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. चेंजेस काय केले त्यांनी अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार मांडणी केली. काय केली? चढत्या क्रमानुसार मांडणी करून काय तक्ता बनवला, त्या तक्त्यालाच काय म्हणतात? आधुनिक आवर्त सारणी. आणि आवर्त सारणीमधल्या ज्या त्रुटी होत्या, बरोबर ना, त्या त्रुटी या आवर्त सारणीत भरून काढल्या. कळालं? म्हणजे प्रत्येकाला स्थान देण्यात आलं, सगळ्यांचं ओके झालं एकदम, बरोबर ना. ज्या त्रुटी फक्त जी हायड्रोजनचं जे स्थान होतं, ती जी त्रुटी ना, ती भरून काढण्यात त्याच्यामध्ये पण काय असला जरा प्रॉब्लेम आला, बरोबर. त्याचा अजून काही नाही फिक्स झाला असं समजून घ्यायचं. ते म्हणतात ना, त्यांचं कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन अजून पण तसंच राहिलं. कळालं? आधुनिक आवर्त सारणी. नेक्स्ट काय तुमचा अणु आकारमान. अणु आकारमान कुठे? काय प्रश्न आहे आता आपला? मग अणु आकारमान. अणु आकारमानाचा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. तुम्ही अणु आकारमान तर आम्हाला काही जास्त दिसणार नाही. तुम्हाला माहिती डावीकडून उजवीकडे जाताना त्रिज्या काय होती अणूची? ऐकलंय का? ऐकलाय ना प्रश्न? अरे बाबा बस का नाही म्हणतो, किती वेळेस आलेला आहे प्रश्न, बरोबर ना. डावीकडून उजवीकडे जाताना जसं मोजतो ना आपण, तेव्हा अणूची त्रिज्या काय होती? कमी कमी होत जाईल. असं का बरं होतं? आता बघा, पिरियोडिक टेबल आहे, अंदाजे असा नाही पिरियोडिक टेबल, बरं का, समजून घ्या, बरोबर. पिरियोडिक टेबल मध्ये आपण काय दाखवणार आहे? मूलद्रव्य. काय असणार मूलद्रव्य? जे मूलद्रव्य असणार ते तुम्ही जसं जसं पुढे जाणार तसं तसं मूलद्रव्यांचा अणुअंक एक एकने वाढत जातो. काय असतो?
हा एक न्यूक्लियस आहे, त्याचे ऑर्बिट्स आहेत, बरोबर ना? हे जे काय असेल ते कोणतं पण एक मूलद्रव्य आहे का, बरोबर ना? त्याच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन बसतात रे? 2. दुसऱ्या कक्षेत किती बसतात? कॅपॅसिटी कितीची आहे? दुसऱ्याची 8. तिसऱ्याची किती आहे? 16. 18 आहे का 16 आहे? 18. कुठे आहे पुस्तक, कुठे आहे तुमचे? शेवटच्याची किती आहे? किती आहे? 18 आहे ना? लहान लास्टला किती आहे? 30. त्यांची कॅपॅसिटी काय असते? पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 18 बसू शकतात. ही काय कॅपॅसिटी? नंतर 2, 8, 18, शेवटच्या किती बसू शकतात? 32 काय बसू शकतात? अणू बसू शकतात, बरोबर की नाही? इथपर्यंत कळलं तुम्हाला? प्रत्येक मूलद्रव्याचा काहीतरी अणुवस्तुमानांक अणुअंक असतो, बरोबर? जेव्हा तुमचा इलेक्ट्रॉन म्हणजे मूलद्रव्य आपण बघत आहोत, याचा एक एक अणू काय होणार आहे? वाढत जाणार आहे. जो वाढलेला अणू आहे तो कुठं जमा होईल? ही कक्षा पूर्ण झाली असेल, ही कक्षा पूर्ण झाली असेल, शेवटची जर बाकी असेल ते याच्यात जमा होतील ना, बरोबर ना? शेवटच्या याच्यात जे जे जमा होतील, एक एक वाढतोय त्याच्यात जमा होत आहे. कोणता प्रभार? इलेक्ट्रॉनचा धन प्रभार जमा होतोय. कोणता? धन प्रभार जमा झाल्यामुळे काय होणार आहे? तो काय करेल? केंद्राकडे आकर्षित होईल, खेचला जाईल. आणि खेचल्यामुळे काय होईल? त्याची त्रिज्या कमी होऊन जाईल ना? काय होऊन जाईल? त्याच्यावर दाब पडला धनप्रभारामुळे, इलेक्ट्रॉनच्या धनप्रभारामुळे. मग ते काय होईल? आकर्षित होईल केंद्राकडे आणि त्याची त्रिज्या काय होईल? कमी होऊन जाईल. कळलं? सिंपल कारण कळलं तुम्हाला? एकदम लॉजिक, एकदम सिंपल. जशी जशी तुमच्या त्रिज्या वाढेल, एक एक अणुअंक वाढेल, तशी तशी तुमची त्रिज्या काय होणार आहे? कमी कमी होऊन जाईल. तेच उलट, जसं जसं उजवीकडून डावीकडे येताना त्रिज्या काय होईल? मग आपली वाढेल, कारण प्रभार कमी होतोय ना इलेक्ट्रॉनचा. इलेक्ट्रॉनचा प्रभार कमी झाल्यामुळे काय होईल? केंद्राकडे आकर्षित होणारा जो फोर्स आहे आपला, बल आहे, तर कमी होऊन जाईल, धनप्रभार कमी होऊन जाईल. त्याच्यामुळे ते पसरतील आणि त्रिज्या वाढणार अणुअंकाची. आता अणुअंकाची त्रिज्या काय आहे ते तुम्हाला सांगितलं. केंद्रकापासून तर त्याच्या बाह्यतम जे कवच असतं ना, तिथपर्यंत अंतर म्हणजे काय असणार? त्रिज्या. तेच आपलं वर्तुळाचं सिंपल लक्षात ठेवा. कळलं? केंद्रकापासून तर बाह्यतम कवचापर्यंत, कवकापर्यंत, बरोबर आहे? काय शब्द वापरला तुम्ही? कवकापर्यंत, बरोबर ना? समजलंय का? अडचण इथपर्यंत नक्की? अणु आकारमान कळालंय? डावीकडून उजवीकडे जाताना का कमी होतं त्रिज्या, आणि उजवीकडून डावीकडे येताना त्रिज्या का वाढती? कळलंय का? अडचण आहे? पेपरात लिहायचं व्यवस्थित, मनाने लिहा, पण तुमच्या शब्दात व्यवस्थित लिहा, शब्द व्यवस्थित वापरा. तुम्हाला दिसतंय मूलद्रव्य लिहिलेलं आहे मी अणु आकारमानासाठी. या प्रश्नामध्ये उदाहरण द्यायचंय. मूलद्रव्य आणि त्याचं अणुत्रिज्या, हे पीएम लिहिलंय. हे काय दिसतं तुम्हाला? जे पीएम जे लिहिलंय काय? पीएम म्हणजे पिकोमीटर. काय? जसं आपण म्हणतो ना 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती मिलीमीटर रे? 1000 मिलीमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1/10 वर किती शून्य? कळालं? तुम्ही काय करणार? 0 पॉइंट नंतर किती शून्य देणार? 11 शून्य आणि 1 म्हणजे 12. कळालं? एवढं तुमची अणुत्रिज्या बारीक मॉलिक्युल्स असतात प्रत्येक मूलद्रव्याचे. कळालं? ते काय एकदम असे डोळ्यांनी बघतील असे काही का? नाही, याला सूक्ष्मदर्शीत लागते तेव्हाच बघता येते. कळलं तुम्हाला? अणुत्रिज्या काय? अणुची त्रिज्या एवढी सूक्ष्म असते. कळालं? पुढचा पॉइंट आहे आपला काय? धातू अधातू गुणधर्म. धातू म्हणजे काय रे? बाहेर जमा करायला लावणार. डोक्यावर पडले का रे तुम्ही?
धातू म्हणजे काय? मेटल्स म्हणजे काय? सिंपल भाषेत जे विजेचे सुवाहक असतात, ठोस असतात, चमकदार असतात, ते काय असतात तुमचे धातू असतात. अधातू म्हणजे त्यांना चककी नसतात, ठिसूळ असतात, बरोबर ना, कठोर नसतात, बरोबर ना. जे विजेचे सुवाहक नसतात, उष्णतेचे सुवाहक नसतात, ते काय तुमचे अधातू, बरोबर. हे दोन तर कन्सेप्ट क्लिअर झाल्या. तिसरं तुमचं एक नवीन कन्सेप्ट आहे काय, या दोघांचा मधला तो काय असतो धातू सदृश्य. मधला म्हणजे काय रे? मीडियम. सांभाळणारा तुमचे डोके आणि तुम्ही असं भारत पुढे चाललंय तुझ्यासारखे लाभले परत गुहेत राहावं लागेल असं वाटतं मला. तर धातू सदृश्य म्हणजे मधला म्हणजे तसा वाला मधला नाही. मधला म्हणजे धातू अधातू या दोघांचे गुणधर्म थोडे थोडे असतील, तो म्हणजे धातू सदृश्य. धातूंमध्ये तुम्हाला माहिती कोण कोण आहे दिलेले तुम्हाला. अधातू कोण आहे? सिलिकॉन. काय सिलिकॉन काय तुमचा धातू सदृश्य. कोण आहे? धातू सदृश्य. तुम्हाला हे दिसेल दिसतंय याच्यात दिसतंय का रे मध्ये? दिसतंय त्याच्यात ही जी तुम्हाला पण दिसतंय हा दिसतंय ही जी नागमोडी रेषा आहे खाली इकडे बरोबर, ही नागमोडी रेषा दिसती. याच्या उजवीकडे काय तुमचे आणि ज्या मधल्या रेषेच्या जवळ येते काय धातू सदृश्य. नागमोडी लाईन तुमची धातू अधातूंना काय करते सेपरेट करते. मग त्यानुसार तुमची आवर्त सारणीमध्ये धातू आणि अधातूंना काय दिलेली आहे जागा दिली आहे. कळलंय? तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं रे, जे जे सिंपल सिंपल वाटतंय ना, मी आता जसं सांगितलंय ना एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. कळलं? असं नाही का लईच चांगलं लिहायचंय लईच भारी लिहायचंय. तुम्ही काय पीएचडी होल्डर नाही का तुमच्याकडून अपेक्षा ठेवणार. समजतं मला का नाही? धातू कुठे आहे? डाव्या बाजूला. आणि धातू कुठे आहे? उजव्या बाजूला. आणि मध्ये जे कोण आहे ते तुमचे धातू सदृश्य मूलद्रव्य. धातू सदृश्य मूलद्रव्यांमध्ये कोण आहे? सिलिकॉन. सिलिकॉन काय करतो तो तुमचा नाही का अधातू काय असतात विजेचे दुर्वाहक असतात, बरोबर ना. अधातू आणि धातू विजेचे सुवाहक असतात. पण धातू सदृश्य काय असतात मग विजेचे पूर्णपणे दुर्वाहक पण नसतात आणि पूर्णपणे सुवाहक पण नसतात. ते थोड्या प्रमाणात काय घेऊन जातात विद्युत ऊर्जा घेऊन जातात. म्हणजे ते मीडियमला झाले ना, पूर्ण पण नाही कमी पण नाही, म्हणजे काय मीडियमचे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण धातू सदृश्य. काय प्रॉब्लेम आहे? धातू अधातू आणि धातू सदृश्य कुठे ते आवर्त प्रश्नामध्ये काय करायचं आवर्त सारणीमध्ये त्यांची पोझिशन काय, डावीला कोण आहे उजव्याला कोण आहे, मध्ये नागमोडी रेषा आहे, त्या नागमोडी रेषे शेजारी कोण आहे, त्या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला. कळलं? याच व्यवस्थित सविस्तर 4-5 पॉईंट लिहिले, 5-6 पॉईंट, तुम्हाला 4 मार्क आरामशीर भेटतील. कळतंय मला काढायचं? धातू अधातू दाखवा, धातू सदृश्य दाखवा, धातूंच्या काही नावं लिहा, अधातूंच्या नाव लिहा. धातू सदृश्य कोण आहे? अधातू सदृश्य. अरे यार पेन आता मी थोडी पेन घेऊन बसणार. कळालंय? काढ झाले झालंय. इथं तुमचं मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण जे आहे त्याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेले. याच्या व्यतिरिक्त आले तरी काय प्रॉब्लेम नाही, पण हे मॅक्झिमम मेजॉरिटी 90% येण्याचे चान्सेस आहे, कारण हे महत्वाचे, बरोबर ना. काय प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? काय अडचण आहे?